काय झालं रडायला? माझं काही चुकलंय का? नाही पुरी, तुझं काहीच नाही चुकलं. माझं आयुष्यच चुकत आलं. आई, नक्की काय झालंय? मगाशी कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा मान आपल्याला मिळाला हे ऐकून तुमचा चेहरा पडला होता. तुमच्या मनात काहीतरी सलतंय हे कळतंय मला. तुम्ही सांगा बरं काय झालंय आई? माझं एक काम करशील? हो बोला ना. सूर्याला सांग तो मान आपल्याला नको आणि तुम्ही कोणीच जायचं नाही त्या मंदिरात. इतका चांगला पूजेचा मान आपल्याला मिळालाय आणि तो आपण नाकारायचा? हो. पण का, कशासाठी? कारण मला भीती वाटते तुझ्या वडिलांनी माझ्यासारखं सूर्याला अडकवलं तर त्याच्या आयुष्याची माती होईल ग पोरी. म्हणजे मला कळलं नाही. कसं सांगू तुला मी? आजचाच दिवस होता तो ज्या दिवशी माझ्या आयुष्याची माती झाली. माझ्यावर देवाच्या दागिन्याच्या चोरीचा आळा घातला. मी पूजारा संघ पळून गेले असं गावभर पसरवलं. माझी पोरं, माझा नवरा माझ्यापासून तुटला. तुझ्या डॅडीने समजा गाव पुढं मी चोरी केली म्हणून मला जेलमध्ये पाठवलं. नक्की काय झालं होतं त्या दिवशी? काय झालं होतं त्या दिवशी सांगा बरं मला. 20 वर्षापूर्वी या गावात आमच्या घराला लई मान होता. सगळे गावकरी लई आदर करायचे यांचा. असंच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या पूजेचा मान आमच्या घराला मिळाला. आम्ही लई आनंदात सगळी तयारी केली. रातच्याला मंदिरात जाऊन आम्ही लई थाटात कृष्ण पूजा केली. पाळणा झाल्यावर गावात कीर्तन असते. गावातली सगळी मंडळी कीर्तनात तल्लीन झाली होती. आणि तुझं डॅडी कोण नाही बघून देवाचं दागिनं चोरायला लागलं होतं. काय? ते मी बघितलं. मला बघून तो घाबरला आणि समजा दागिनं माझ्या हातात दिलं आणि माझी माफी मागितली. आणि अचानक चोर चोर म्हणून वरडायला लागला. चोर 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 चोर. एवढ्यात ते पुजारी आला. तुम्ही इथं पळा. त्याने हे समजा बघितलं आणि मला म्हणला तुम्ही इथनं पळा. गावकऱ्यांनी तुम्हाला बघितलं ना तर तुम्हाला चोर समजतात. त्याचं काय डॅडी, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आज बाळ श्रीकृष्णाला आणि देवीला सजवायचं असतं आणि त्यासाठी दागिना न्यायला आलो होतो. तावय की आम्हाला यावर्षी तुम्ही पूजेचा मान सूर्याच्या घराला द्यायचं ठरवलं. चांगले. आम्हाला काही सांगावंसं पण वाटलं नाही तुम्हाला. ते बी चांगले. माग त्या सूर्याच्या आईनं काय केलं होतं ते तुम्हाला माहित असताना बी यावर्षी परत तो पूजेचा मान त्यांच्याच घराला द्यायचं ठरवलं. तुम्ही काय डोक्यात किडे पडलेत का तुमच्या? देवाचा कोप होईल ना अशा गावावर. डॅडी, देव कोपायचा असता तर जत्रत सूर्यानं पालखी उचलली तवाच कोपला असता. उभ्या तालुक्यात सूर्याचं नाव गाजतंय. मग मागल्या गोष्टी काढून कशाला बसायचं डोकं लावून? हो हो, आमचा विश्वास आहे सूर्यावर. सूर्यावर आमचा सूर्यावर विश्वास आहे. आमचा सूर्यावर विश्वास आहे. हा मग डॅडी देताय ना दागिनं? उशीर होतोय. देतो. चल. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोविंदा. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. झाला सुंठवडा बनवून? हा दादा तेच करतोय. सुंठ, साखर, वेलची पावडर सगळे एकत्र करून छान सुंठवडा बनवतो.
बर मी प्रसादाला बुंदी पण आणली आणि एक काम करू मलिदा पण बनवू आपण हा? हा मलिदा बनवू चपाती गुळ नारळ पाणी बडीशेप मिक्स करून मस्तपैकी वाटायला करू काला हा? आणि त्याच्यावर ना मस्त असे कोकणातले काजू टाकूया. हा काजू बदाम अक्रोड पिस्ता हे सगळं त्याच्यात टाकू आणि सगळ्याचा खर्च तुझ्या नावावर लिहूया चालेल का? ए राजू काही काय बोलते? किती निर्मळ मनाची लोक आहेत ही सगळी. डॅडींच्या स्वार्थाचं ग्रहण इतके दिवस यांना यांच्या आईपासून लांब ठेवायला कारणीभूत ठरलं. ही गोष्ट ना मला अजूनही पचत नाहीये. काही होऊ दे पण हे सगळं मला सूर्याला सांगावंच लागणार आहे. बरं बागू ह्यो पाळणा आणलाय तो सजवा. गावातील लोक दागिने घेऊन आली ना ह्यो पाळणा आणि बाळकृष्ण वाचत गाज आपल्याला देवळात न्यायचंय हा. दादा आपण उद्या दहीहंडी फोडायची का 8 थराची? मला काय वाटतं काजू माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण 8 थराची नको 2च थरांची करूया. पहिल्या थरावरती काजू आणि पुड्या आणि दुसऱ्या थरावर धरू दीदी. कशी आयडिया? ठीक आहे. नको नको नको. एक वेळ दहीहंडी फुटेल का माहित नाही पण आमच्या दोघांच्या हाडांचा बुगावली एवढं नक्की. त्याच्यामुळे ना आम्ही आमची बांधतो ना आमची फोडतो. धरू नको बाबा. बरं चल आलो मी. सूर्या थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. जरा बाजूला येतोस का? दादा अरे माणसं आली वाटतं. बाळकृष्णाच्या मूर्तीचं तामन तुलाच धरायचंय ना आपल्याला जावं लागेल. पूजा झाली की बोलूया आपण. ए चल पटापट आवर चल चल